नमस्कार, मी अमिता दाते A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। असं पण करा बरं, असं अप्रतिम चवीचं, सुमधुर, रंगाला सुद्धा अगदी सुंदर दिसणारं असं पण तुम्ही करून तर बघा। आणि तुम्हाला असं उत्तम चवीचं मिळालेलं पण सगळ्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर पण करा। A1 सुग्रास रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल। हे पण करण्यासाठी तुम्ही शक्यतो तोतापुरी कैऱ्या घ्या। अशा मोठ्या 2 तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये 1 ग्लासभर पाणी घालून कुकरमधून शिजवून घेतलेले आहेत। थंड झाल्यानंतर त्याची ही वरची साल अशी काढून घेत आहे। त्याचा सगळा सालीचा सुद्धा गर व्हिडिओत दाखवत आहे अशा प्रकारे काढून घ्यायचा। शक्यतो निघालेला गर हा मोजून घ्या, म्हणजे आपल्याला गुळाचं प्रमाण ठरवता येतं। अशी जरा मोठी तोतापुरी कैरी घेतली तर एका कैरीचा 1 कप असा गर निघतो। शक्यतो हे प्रमाण चुकत नाही, पण त्यातलंही चुकलं तरीसुद्धा कपाने मोजून घेतलं तर तुम्हाला गुळाचं प्रमाण अगदी व्यवस्थित ठरवता येईल। आता आपण दुसऱ्याही कैरीचा असाच गर काढून घेऊयात आणि असा 2 कप गर झालेला आहे। त्यासाठी 1 कपभर पाणी घातलेलं आहे आणि जेवढा कैरीचा गर आहे तेवढाच गूळ घातलेला आहे, म्हणजे 2 कप गूळ घातला आहे आणि 1 चमचाभर मीठ घातलेलं आहे। हे आता मिश्रण आपण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे। असं छान दाटसर मिश्रण तयार झालेलं आहे। त्यामध्ये मी हे 5 ते 6 चमचे केशर सिरप घालून ते छान मिक्स करून घेत आहे। हे साधारण थर्माकोलचे नॉर्मलचे ग्लास आहेत ते 15 ग्लास पण तयार होतं। एकाच वेळीस आपल्याला 15 ग्लासचं मिश्रण नको असेल त्यावेळेस हे काचेच्या बरणीत म्हणा किंवा बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो। आता मी ह्यामध्ये 1 टीस्पून वेलची पूड घातलेली आहे आणि ती छान मिक्स करून घेत आहे। हे पण सर्व करायच्या वेळेस साधारण मी घेतलेला जरासा मोठा चमचा आहे आणि ग्लासही मोठा आहे, म्हणून असा चमचा घेऊन 2 चमचे एका ग्लासमध्ये हे मिश्रण घालायचं। त्यामध्ये हवे असल्यास बर्फ घाला, नाहीतर मस्तपैकी थंडगार असं पाणी घालून थंडगार असं मस्त कलरचं आणि मस्त टेस्टचं सुमधुर पण सर्व करा। कुणीही विचारलं पाहिजे ही रेसिपी कशी आहे ती, आणि तुम्हालाही ही रेसिपी सांगण्यात आनंद वाटेल। हे पण कसं केलं आहे हे सांगण्यात खूप मजा येईल। आपण आता हे पन्याचं सिरप एका काचेच्या बरणीत ओतून ते मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे। लागेल तसं याचं पण तुम्ही बनवू शकता। अशीच छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात। तोपर्यंत अमिता दातेचा बाय।